आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। ऐतिहासिक सिंहगडावर टायगर ग्रुपची धडक कारवाई। मद्यपान वाढदिवस साजरा करणाऱ्यांना रोखले। आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले। गडावरील सुविधांसाठीही प्रशासनाकडे ठोस मागणी। ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी गडावरील विविध समस्या जाणून घेत प्रशासनाकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान गडावर मद्यपान करून वाढदिवस साजरा करणाऱ्या काही व्यक्तींना रोखत एका महिलेचा जीव वाचवल्याचा प्रकारही घडला। दिनांक 25 जून रोजी फलटण तालुका अध्यक्ष दीपक भैया घुले, उपाध्यक्ष रविभाऊ हराळे, कार्याध्यक्ष सिद्धूभाऊ जाधव तसेच टायगर ग्रुपचे पदाधिकारी सदस्य सिंहगडावर भेट देण्यासाठी गेले होते। यावेळी त्यांनी परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा संदेश दिला। भेटीदरम्यान स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी गडावरील पिण्याच्या पाण्याची अपुरी सुविधा, प्रकाश व्यवस्था, पायऱ्यांची दुरावस्था तसेच पर्यटकांसाठी मूलभूत सोयींचा अभाव यांसारख्या अनेक समस्या टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या। या सर्व समस्या शासन, प्रशासन, वन विभागापर्यंत पोहोचवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले। याचवेळी किल्ल्यावरील एका ठिकाणी काही युवक युवती मद्यपान करत वाढदिवस साजरा करत असल्याचे टायगर ग्रुपच्या सदस्यांच्या निदर्शनास आले। ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य लक्षात घेऊन सदस्यांनी संबंधितांना समज देत हा प्रकार थांबवण्याची विनंती केली। या गोंधळात सोबत आलेल्या काही जणांनी एका महिलेला तेथेच सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर संबंधित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले। प्रसंगावधान राखत रविभाऊ हराळे व टायगर ग्रुपच्या सदस्यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्या महिलेचे प्राण वाचवले आणि तिला सुरक्षितपणे गडाखाली आणले। घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली। अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी टायगर ग्रुपने केली। तसेच सिंहगड प्रवेशद्वारावर पुरुषांची तपासणी होत असली तरी महिला वनरक्षक उपलब्ध नसल्याने महिलांची तपासणी होत नसल्याचा मुद्दाही टायगर ग्रुपने उपस्थित केला। यामुळेच काही जण मद्य घेऊन गडावर पोहोचत असल्याची शक्यता व्यक्त करत तपासणी व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली। सिंहगडासारख्या ऐतिहासिक वारशाच्या ठिकाणी मद्यपान, वाढदिवस साजरे करणे व असामाजिक प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याच्या वतीने करण्यात आली। टायगर ग्रुपचे कार्य संस्थापक भारत पैलवान वस्ताद जालिंदर भाऊ जाधव तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा, जनसेवा व गरजूंना मदत या उद्देशाने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या संपूर्ण घटनेची दखल घेऊन सहकार्य केल्याबद्दल हवेली पोलीस स्टेशनचे टायगर ग्रुपच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत। मी सिद्धूभाऊ जाधव, फलटण तालुका कार्याध्यक्ष आणि तसेच उपस्थित आपले फलटण तालुका अध्यक्ष दीपक भैया घुले, तसेच तालुका प्रमुख रविभाऊ हराळे आणि टायगर ग्रुप फलटण तालुका सदस्य आम्ही ते परिसर सिंहगड परिसर पाहण्यासाठी आलो होतो। तर आम्हाला इथं अस्वस्थ टाकलेला कचरा भेटलेला आहे। तर सर्वांना अशी विनंती आहे टायगर ग्रुपच्या माध्यमातून की आपण इथे कचरा टाकू नये। इथं तुम्ही आपला हा महाराष्ट्राची शान आहे आणि महाराष्ट्र इतिहास दडलेला आहे, तर हा इतिहास जपावा असा मी तुम्हाला टायगर ग्रुपच्या माध्यमातून संदेश देईन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टायगर। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।